या आयोजकांच्या पद्धतीने आपण होताना पाहता पंडितजी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. गीतेश लोळगे आपल्या शुभ हस्ते पंडितजी पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. चला आपण मॅचला सुरुवात करूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज असेल ॲडव्होकेट परमेश. यांना इथे सन्मान केला जाईल. रुपेश पनवेलकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधीर दादा पाटील यांचा हा सन्मान. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू विकेटमध्ये पडला जाईल. तांबडशेत विपक्ष हनुमानपाडा आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज असेल परमेश पाटील. हेलो 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 चेक चेक. यस थँक्यू. या ठिकाणी जरूर आपण पहिला सामना पाहतोय की जिकडे टीम तांबडशेत आणि त्यांच्या विरोधात हनुमानपाडा टॉस जिंकला. खरं तर तांबडशेत या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. ओपनिंगसाठी सलामीवीर दोन फलंदाज रोहन पाटील आणि प्रफुल्ल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवर रन्स आली एक सिंगल. स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी जरूर ओपन केलंय रोहन पाटील या खेळाडूने. परमेश सन्मान आम्ही घेत आहोत. या ठिकाणी अंकितजी भगत यांचा सन्मान करण्यासाठी मी रुपेश भगत यांना विनंती करतो. आपल्या भगत यांचा सन्मान आपण मंचावरती करावा. अंकित भाई आपण समोर या. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अंकितजी भगत यांचा सन्मान रुपेश भगत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. नेक्स्ट बॉल जरूर फुलटॉस आपण पाहिला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्या चेंडूवर मात्र रन्स आल्या दोन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. अर्थातच 5 षटकांचा हा सामना. उद्घाटनीय लढत स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील खरं तर आघाडीचा हा सामना आपण पाहतोय. प्रचंड ऊन मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. ज्याप्रमाणे रोशन पाटील सर म्हणाले की पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा आपण जरूर पाणी मागू शकता. इकडे ड्राईव्ह लेंथवर चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जरूर होता आणि ह्या चेंडूवर देखील एक सिंगल रन्स आले. सावध आणि संत सुरुवात खरं तर पाहायला मिळतोय टीम हनुमानपाडा या संघाकडून. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफीज आणि कॅश प्राइज चा जर का आपण विचार केला तर तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025 चं हे आयोजन आणि त्या ठिकाणी कदाचित बॅट ग्राउंड झाले का, बॅटची एज आहे का, यासाठी जरूर दोन्ही पंच एकत्रित येतील आणि योग्य निर्णय या ठिकाणी जरूर दिला जाईल. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर संकल्प. पहा DRS फक्त आपण बीमर साठी घेऊ शकतो. चला आपण चेंडू खाली पडलाय का, बाउन्स आलाय का हे आपण पाहूया. अगदी पंचांकडून या ठिकाणी DRS घेतला गेलाय. बॅटची एज होती परंतु चेंडू खाली पडलाय का, बाउन्स झालाय का ते या ठिकाणी क्लिअर केलं जाईल. आणि दोन्ही टीम्सला मी या ठिकाणी सूचित करतो आपल्याकडे आपल्याकडे फक्त एक DRS असेल आणि तो तुम्ही बीमर साठी वापरू शकता. पहा व्हाईट साठी तुमच्याकडे DRS नाहीये, परंतु पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेऊ शकतात. ऑफिशियली पंच आपण पाहू शकता. संतोषजी चौधरी सर शिरडोन, हनुमानजी नाईक कलवे आणि बंटी म्हात्रे जोहे. चला पंच बॅटची एज आहे का,
मग बॅटची एज असेल तर फलंदाज असेल बाद. अर्थातच चेंडू बाउन्स न होता यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इकडे पहिला विकेट अर्थातच फर्स्ट विकेट डाऊन आणि फलंदाज त्या ठिकाणी रोहन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का या ठिकाणी जरूर बसलाय टीम नोटेड हनुमानपाडा या संघाला आणि खरं तर रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय असा फलंदाज रोहन पाटील त्या ठिकाणी जरूर माघारी परतेल आणि पुढचा खेळाडू इनेट नंबर 3 सतीश पाटील अर्थातच पैन तालुका 40+ अध्यक्षपद खरं तर ज्यांच्याकडे आहे आणि 40+ मास्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय एक उत्कृष्ट खेळाडू अर्थातच तिसऱ्या क्रमांकावर सतीश पाटील या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जिकडे जर का आपण विचार केला तर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तर दुसरा खेळाडू अर्थातच काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये या ठिकाणी जरूर तैनात केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकताय शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग गली रिजन मध्ये एक खेळाडू आहे. एक पॉइंटला एक एक्स्ट्रा कव्हरला ऑन साईडला खरं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पंचांच्या अगदी डाव्या बाजूला एक खेळाडू तर एक खेळाडूला अर्थातच सौरभ रसालला तिकडे 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये देखील आपण त्याला पाहू शकताय. चांगला चेंडू होता राईज झाला गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला आणि वेगाने एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबला आणि या चेंडूवर मात्र कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. खरं तर हे बॅटल अगदी जुनं आहे ज्या अर्थी हनुमानपाडा आणि तांबडशेत या 2 टीम्स मध्ये अनेक वेळा आपण सामने पाहिलेत आणि चुरशीचे सामने खरं तर या दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ही लढत कोण जिंकेल खोलवर टप्प्याचा चेंडू होता बबलूकडे चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. 38 सर्कल क्रॉस केल्यानंतर सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. बॅटिंग करत असताना टीम नोटेड हनुमानपाडा या संघाला पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर रन्स आले 5 आणि एक विकेट देखील गमावले बॅटिंग करत असताना टीम नोटेड हनुमानपाडा या संघाने. हॅलो तर या दरम्यान सन्माननीय संतोषजी भगत उर्फ दादू यांच्या ठिकाणी आगमन त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने करतो शब्दशुमरण हार्दिक हार्दिक असं स्वागत. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. खरं तर मंचकावर पाहुण्यांचं स्वागत समारंभ सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण खरं तर घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 5 रन्स आणि एक सफलता मिळाली गावदेवी तांबडशेत संघाला. पुढच्या षटकासाठी गोलंदाज असेल सौरभ रसाल. खरं तर यंग टॅलेंट आहे भरपूर प्रतिभा ज्या खेळाडूकडे आहे टॅलेंट भरपूर आहे परंतु ते शो देखील करावं लागेल. खरं तर खूप विश्वास या खेळाडूवर दाखवलाय तांबडशेत संघाने आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला अगदी समोर होता हलकासा स्विंग झाला आणि तदनंतर मात्र जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू खरं तर प्रेशर क्रिएट करतील दडपणात आणतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्या ठिकाणी गोलंदाजाचं मात्र कॉन्फिडन्स वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल जिकडे पहिला डॉट बॉल चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरं तर 2024-25 या हंगामामध्ये या दोन्ही टीम्सने प्रभावित केलंय. भरपूर ट्रॉफीज या दोन्ही टीमच्या नावावर राहिल्यात परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील हे देखील पाहावं लागेल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करण्यात यश आलं आणि रन्स मिळाली. एक सिंगल स्ट्राईक झाले रुटेड आणि ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल प्रफुल्ल पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रन्स यायला हव्यात आघाडीच्या षटकामध्ये रन्स आल्या नाही आहेत ते प्रेशर जरूर आहे नोटेड हनुमानपाडाच्या खेळाडूंवर. अर्थातच डगआउटमध्ये जर का आपण विचार केला तर सागर सारखा खेळाडू अद्यापही सुरक्षित आहे
कदाचित काही वेगळी स्ट्रॅटर्जी असू शकतोय. प्रीतम पाटील यांना देखील प्लेइंग 11च्या स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय. तिकडे चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी, अगदी बांधून ठेवलंय फलंदाजांना. हात खोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खेळाडू जरूर करतायत, परंतु यश मात्र काही येत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 5 रन सोबत आलेली एक विकेट, फलंदाज त्या ठिकाणी रोहन पाटीलला माघारी पाठवण्यात यश आल्यानंतर दुसरं षटक अप्रतिम राहिलंय. ज्या अर्थी आघाडीच्या 3 चेंडूंचा जर का आपण विचार केला सौरभ रसालचा, तर 2 डॉट बॉल्स आणि फक्त 1 सिंगल रन्स त्याने खर्च केले. त्या ठिकाणी बॅटची एज, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये फंबल झाला जरूर, परंतु सिंगल रन्स त्या ठिकाणी होते आणि एक एक्स्ट्रा रन्स ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जरूर एक एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी खर्च करत असताना गावदेवी तांबडशेत संघाला आपण पाहतोय. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक सिंगल रन्स, प्रत्येक एक धाव ही क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचा. अर्थातच बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, बऱ्याचशा टुर्नामेंट्समध्ये आपण पाहिले की मोठे संघ देखील एका धाव्याने पराभूत झालेले आहेत. त्यामुळे एका धावेचं महत्त्व काय आहे हे विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे. प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे, जेव्हा धावांचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंगमध्ये प्रत्येक सिंगल रन्स ही महत्त्वाची असते. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू फेकला जरूर, स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलंय सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. बिग ट्रॉफीज आणि त्याच्या सोबत खरं तर आणखीन एक मानाची सन्मानाची ट्रॉफी, की ज्या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भवानी तलवार असेल, तदनंतर भगवत ध्वज आणि खरं तर गडकोट किल्ल्यांची प्रतिमा आणि त्याच्यावर असणारी खरं तर महाराजांची प्रतिमा, खरं तर त्या ट्रॉफीजवर आपण पाहतोय. मानाची सन्मानाची खरं तर ही स्पर्धा आहे. चांगला फटका, बॅक टू बॅक रडार मध्ये होता, त्याला लॉफ करत असताना चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. आम्ही गोट नाईट स्पर्धेमध्ये पाहिला आणि आज कुर्नुली संघ असेल आणि त्यांच्या बरोबरीने उंबरडे दोन्ही कॅप आपण करा. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवर आलेले 2 षटकार अगदी अनालिसिस बिघडवले सौरभ रसालच्या. कमालीची गोलंदाजी खरं तर ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो, आणि 2 समोरला चेंडू फेकले, उर्फी स्वरूपाचे चेंडू आपण पाहिले आणि घनागती प्रहार, त्या दोन्ही चेंडूंवर 2 षटकार प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले. संकल्प पुढच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. कमालीचं षटक ज्याच्या माध्यमातून पहिलं आपण पाहिलं आणि तशाच प्रकारची सुरुवात देखील आपल्या स्पेलमधील हे शेवटचं सांघिक 3रं तर वैयक्तिक 2रं षटक खरं तर आपण पाहतोय. संकल्प रायझिंग सुपरस्टार, खरं तर काही दिवसांपूर्वी भेंडकलच्या नाईट स्पर्धेमध्ये नशीब नाईकला आपण पाहिलं की दुसरं षटक फेकत असताना त्यांनी आघाडीच्या 4 चेंडूंवर 4 विकेट आणि तदनंतरचे 2 डॉट बॉल्स, अर्थातच 4 विकेट मेडन षटक त्यांनी फेकलं आणि खरं तर त्या स्पर्धेमध्ये किंबहुना त्याच्या नावावरती खरं तर 8 ते 9 विकेट्स देखील राहिल्या होत्या. खूप चांगला फटका त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तू मैमय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहिली, परंतु सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. बॅटिंग करत असताना टीम नोटेड हनुमानपाडा
या संघाला आणि एका धावेने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली 21. पण आता हात खोलावे लागतील. डगआउटमध्ये चांगले खेळाडू प्रतीक्षा करतायत की आमची वेळ कधी येईल, बारी बारी सबकी बारी. परंतु रन्स या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असतील नोटेड हनुमानपाडा संघाला. आणि तशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण पाहिला की जिकडे दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवर प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आलेले 2 षटकार. 5 षटकांची लढत आहे. महत्त्वपूर्ण मॅच या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, ऑल ऑफ करत असताना टायमिंग प्रॉपर झालंय. चेंडू मात्र सरळ चाललाय सीमा पार. आणखीन एक षटकार. फुटवर्कचा अगदी योग्य वापर आणि टायमिंग प्रॉपर. सिक्सर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करत असताना फलंदाज प्रफुल्ल पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 27 धावा. आणखीन एक. इट्स अ 4. चौथा षटकार. खरं तर दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवर आलेले 2 षटकार. तदनंतर प्रफुल्लला मिळाली स्ट्राईक आणि तिसऱ्या षटकातील खरं तर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर आलेले 2 षटकार. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 33 धावा धावफलकावर आपण पाहतो. आक्रमक झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील. फ्लॅट विकेट आहे, पाटा विकेट आणि या पाटा विकेटवर भरपूर रन्स आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, बाउन्स झाला, राईज झाला चेंडू. गोल्डन स्पॉटवर पडून अगदी टेक ऑफ ज्याप्रमाणे हवेत विमान टेक ऑफ होतो तशा प्रकारचा टेक ऑफ होणारा चेंडू आपण पाहिला. व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवेत. एखादा वाईड यॉर्कर, एखादा स्लोवर, एखादा यॉर्कर, एखादा शॉर्ट पिच, अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवे. एकसारखे चेंडू जर का तुम्ही फेकाल तर ते मग सीमा पार जातील. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू होता, व्हेरिएशन दाखवलं आणि षटक संपलं. खरं तर तिसरं. 3 षटकांचा खेळ इकडे संपला. 3 षटकानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज संकल्पने केलं. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम नोटेड हनुमानपाडा संघाची धावसंख्या असेल 33. तर मान्यवर आभार या स्पर्धेच्या प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय स्मिता वहिनी, त्याच वेळेला आपण बादा सचिनदादा पाटील, कुणालदादा पाटील, आमचे सरपंच आरडी दादा असतील, सर्व खरं तर विभागातील पदाधिकारी, त्या सर्वांचा पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेला दिला आणि आपल्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा खऱ्या आता द्विगुणी झाली. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. चला, उंबर्डे आणि उर्नोली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण उंबर्डे आणि उर्नोली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जरूर या ठिकाणी मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया. स्मिताताईंची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहिली. तदनंतर किंग मेकर म्हणून खरं तर ज्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू, सचिनदादा पाटील असतील, सरपंच अर्थातच अर्डी शेठ यांची उपस्थिती आपण पाहिली. कुणालदादांची उपस्थिती आपण पाहिली. माजी उपसरपंच संजय पाटील आणि सर्व दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूरचे सर्व सदस्य यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहिले. खरं तर मान्यवरांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. चला, नेक्स्ट मॅचसाठी उंबर्डे आणि उर्नोली दोन्ही टीम्स कॅप्टन प्लीज आपण जॉईन व्हा टॉस बॉक्समध्ये. खरं तर या ठिकाणी आजच्या दिवसातून या स्पर्धेतून रजा घेत असताना मान्यवरांना आपण पाहतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी जरूर मान्यवरांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोशन सर, प्रचंड ऊन आहे मैदानाच्या आतमध्ये. जर का आपण विचार केला तर टेम्परेचर हाय आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना जर का पाणी हवा असेल तर एखादा त्यांचा समर्थक मैदानाच्या आतमध्ये पंचांना विचारून गेला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. प्रेक्षकांना देखील आमची विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये जागा आहे बसण्यासाठी, आपण तिकडे यावं.
शॉर्ट पिच चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी चेंडू जात असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये 2 रन्स कंप्लीट आणि आणखीन एक एक्स्ट्रा रन्स. खरं तर खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिकडे सिंगल रन्स होती तिकडे दुसरी आणि मग नंतर तिसरी असं म्हणावं लागेल. सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. टीम नोटेड हनुमानपाडा या संघाला 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 36 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. 3 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. 4थ्या षटकासाठी गोलंदाज नितेश पाटील या गोलंदाजाला खरं तर आपण 4थ्या षटकासाठी पाहतोय. टॉस जिंकली, क्षेत्ररक्षण जरूर निवडलंय या ठिकाणी तांबडशेत संघाने. एक्स्ट्रा बाउन्स खांद्याचा अतिरिक्त वापर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इट्स अ वाईट. एक एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या देखील 1 नी वाढेल अर्थातच 37. 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फुल टॉस आहे परंतु नीटचं काही कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक होता जरूर परंतु आणखीन एक मिसफील या ठिकाणी पाहायला मिळाले आणि एक टप्पा चेंडू मात्र गेला सीमा पार. चौकार. यस थैंक यू. क्रिकेट में गलती नहीं चलती, चुकीला माफी नाही आहे मित्रा. तिकडे अगदी विकेट मिळाली असती परंतु विकेट सोडा 4 रन्स मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या नोटेड हनुमानपाडा या संघाला. स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे आणखीन एक झेल सोडलाय. आज झालंय काय तांबडशेत संघाला हाच मात्र प्रश्न आता विचारावा लागेल. तिकडे टीम कॅप्टन उर्नोली अर्थातच समीर पाटीलला आपण पाहू शकता न्यू जर्सी मध्ये बापेश्वर उर्नोली. हॅलो. तर सन्माननीय स्वरूपजी ठाकूर उंबर्डे यांचं त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. चला उर्नोली संघाचा कॅप्टन आणि उंबर्डे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. तदनंतर खरं तर त्या दोन्ही चेंडूंवर रन्स देखील आल्या. एका चेंडूवर चौकार तर दुसऱ्या चेंडूवर अतिरिक्त 2 रन्स स्कोर कार्ड केले गेल्यात. एकूण 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, परफेक्ट यॉर्क केलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल कंप्लीट सेकंड साठी कॉल आहे परंतु सिंगल रन्स त्या ठिकाणी फक्त मिळेल. पण स्ट्रॅटर्जी काय आहे नोटेड हनुमानपाडा संघाची ही ओळखायला हवी. खरं तर मास्टर माइंड क्रिकेटर प्रीतम पाटील त्यांच्या डोक्यात काहीसा वेगळा प्लॅन असेल परंतु त्यांचा प्लॅन समजणं थोडं कठीण आहे. अद्याप डगआउट मध्ये सागर सारखा खेळाडू आहे. 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पुलचा फटका स्लॉट मध्ये आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी पाठवलंय सीमा पार. चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 48. 48 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. सतीश पाटीलच्या बॅट मधून आलेला चौकार आणि त्या 4 धाब्याने खरं तर स्कोर मध्ये आपण 4 एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 48 धावा धावफलकावर सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरं तर फलंदाजांना 7 क्षेत्ररक्षकांची देखील मिळाली ज्या अर्थी मिसफील्ड झाली, कॅचेस ड्रॉप झाल्या, एक्स्ट्राच्या रन्स काही मिळाल्या नोटेड हनुमानपाडा संघाला आणि किमान 12 ते 13 रन्स एक्स्ट्रा खरं तर स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावर षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. चांगला फटका त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. धावबाची संधी आहे परंतु आज नशीब
खूप चांगलं आहे असं म्हणावं लागेल. नोटेड हनुमानपाडा या संघाचं पहा खेळाडू त्या ठिकाणी धावबाद झालाय. खरं तर ही एक स्ट्रॅटर्जी की जी मागच्या काही चेंडूंपासून आपण पाहत होतो की सागरला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचं आहे आणि त्यासाठी खरं तर या ठिकाणी खेळाडू मात्र बाद झाला सतीश पाटील. आवश्यकता नसते ज्या अर्थी सतीश पाटीलला ठाऊक होतं की मैदानाच्या आतमध्ये सागर सारखा विस्फोटक खेळाडू येणं अतिशय आवश्यक असेल आणि त्यासाठीच खरं तर आपण पाहिलं की तर या दरम्यान या विभागातील एक सिनियर खेळाडू महाराष्ट्र पोलीस बाबू नागे आणि त्यांच्या बरोबरीने उंबरड्याचे गोट्याबाई या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पिंट्या शेट पाडी स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जरूर दिगंबर नागे अर्थातच बाबू नवी मुंबई पोलीस दलामध्ये सध्या जे कार्यरत आहेत सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य ज्यांचं आहे आणि रोशन सर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा धावफलकावर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यांच्या माध्यमातून मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक खरं तर देण्यात येते असे दानशूर सन्माननीय आमचे दिगंबर नागे दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस म्हणून खरं तर त्यांच्याकडे पाहिलं तो 40+ एक मास्टर खेळाडू आणि खरं तर एक काल ज्यांनी क्रिकेटमध्ये गाजवला असे आमचे परम मित्र दिगंबर नागे यांचं या ठिकाणी शुभ आगमन यॉक केलं. अगदी बुंद्यात चेंडू फेकला आणि त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 51 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल पहिल्या सत्रातील. फर्स्ट इनिंग मधले शेवटचे 5 चेंडू आणि स्ट्राईकवर सागर पाटील सध्याच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे आणि खरं तर एक तारणहार संकट मोचक म्हणून खरं तर ज्याच्याकडे पाहिलं जातोय. चांगला फटका त्या ठिकाणी सेफली लँडिंग. नोमेन्स लँड मध्ये चेंडू पडेल, क्षेत्ररक्षक चेंडूला फील करेल, तत्पूर्वी रन्स मिळतील 2 नोटेड हनुमानपाडा संघाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 53. खरं तर असं वाटलं की चेंडू सीमापार चाललाय का, परंतु मिस टायमिंग झालं. खरं तर स्लॉट मध्ये चेंडू जरूर होता, त्याला पाठवायचं देखील होतं सिक्सर प्लॉट मध्ये, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. 2 रन जरूर मिळाल्या. अद्याप वेल आहे तांबडशेठ संघाकडे. अर्थातच येणारे काही चेंडू जर का निर्धाव डॉट बॉल जर का आले तर मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात यश येईल, परंतु क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका खरं तर ह्या मॅच मध्ये किती महत्वाच्या राहतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बैठक त्या ठिकाणी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न 3 स्टंपच्या मध्ये लेग बिफोर ऑफ द विकेट LBW फलंदाज बाद. एकविरा मातेला वंदन. एकविरा मातेचं संगीत आपण ऐकलं. खरं तर दिगंबर नागे यांना खरं तर मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकताय. खरं तर नुकताच ज्यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आणि बऱ्याचशा त्यांच्या सहकार्यांनी बाईट दिली होती की खूप चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट त्यांच्याकडून आम्ही पाहिलं. खरं तर शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही देखील घडलो
अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया खरं तर त्यांच्या सहकारी खेळाडूंनी दिल्या आणि आज खरं तर त्यांना आपण पाहतोय, परंतु 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आगामी कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी देखील त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज किरण. चांगला फटका तिकडे क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि आणखीन एक खेळाडू मात्र जाईल तंबूच्या आश्रयाला. तरुण मैदानाच्या आतमध्ये आला होता, परंतु कोणत्या प्रकारचं योगदान न देता अगदी 0 या धावसंख्येवर बाद झाला. पुढचा खेळाडू 6व्या क्रमांकावर सर्वेश पाटील. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 53. चांगला फटका तिकडे आडव्या बॅटने जरूर खेळला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या फाईन लेग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट झेल पकडलाय आणि या ठिकाणी सलग 3रा विकेट, अर्थातच विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना गोलंदाज किरण. खरं तर पाहिला सर्वेश पाटील कडून, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडला आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना गोलंदाज किरणला आपण जरूर पाहिलं. लास्ट बॉल पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधला खरं तर हा शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस, इट्स अ बीम कॉल. बीमर आणि आज नशिबाची साथ आहे नोटेड हनुमानपाडा या संघाकडे, ज्या अर्थी या षटकामध्ये फक्त 3 रन्स आल्या होत्या, परंतु अंतिम चेंडू पहा. बीमर 9+4 अर्थातच 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाल्या 58. 58 धावा धावफलकावर. असं वाटलं की 3 ते 4 रन्स मध्ये हे षटक कंप्लीट होईल, परंतु ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं, ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली, त्याच गोलंदाजाने शेवटचा चेंडू पहा. आपण हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये असं आपण कित्येक वेळा पाहतोय. लास्ट बॉल होता, बीमर कॉल, फ्री हिटची संधी आहे आणि चला प्रीतम पाटील, कदाचित तुम्हाला स्ट्राईकवर राहावं लागेल, ज्या अर्थी बीमरचा चौकार गेला होता. सो असं वाटलं कदाचित प्रफुल्ल की शेवटचा चेंडू मी फेस करेल. आधी अशा प्रकारचे नियम असायचे सर्वेश, परंतु आजकाल स्टँडर्ड क्रिकेट, परंतु प्रीतम पाटील मास्टर माइंड खेळाडू आहे. कदाचित आपल्या साथीदाराला त्याला स्ट्राईकवर ठेवायचं होतं, परंतु पाहूया. लास्ट बॉल, फ्री हिटची संधी आहे, हे देखील विसरता कामा नाहीये. आणखीन एक बीमर आणि इकडे खेळाडू सुरक्षित आहे का हे पाहावं लागेल. 3ऱ्या पंचांकडे रेफर केलंय, सो गोलंदाजाला थांबवावं लागेल आणि शेवटच्या चेंडूसाठी एक फ्रेश गोलंदाज इकडे वापरला जाईल. काय घडलंय मॅच मध्ये आज, दिवस नाहीये गावदेवी तांबडशेत संघाचा, असंच मात्र काहीसं म्हणावं लागेल. सर्व काही सुरळीत सुरू होतं. शेवटच्या षटकामध्ये जर का विचार आपण केला, गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स दिली, सेकंड बॉलवर रन्स आल्या 2, तदनंतर सलग 3 विकेट्स मिळाल्या आणि त्याच गोलंदाजाने शेवटचा चेंडू बाकी असताना 2 बीमर चेंडू फेकलेत आणि त्या 2 बीमर चेंडूवर आधी एका बीमर चेंडूवर आला चौकार आणि आता ह्या चेंडूवर काय घडलं पाहूया. रेफर केलंय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून, फ्रेम बाय फ्रेम आम्ही या ठिकाणी जरूर पाहू. बीमर ऑब्विसली आहे, खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे पाहायला जाईल. चला, खेळाडू सुरक्षित आहे, अर्थातच 1+1 गेट 1 बाय 1 फ्री असं म्हणावं लागेल. 2 रन्स
स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि धावसंख्या अर्थातच स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 60 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. सन्माननीय विजय भोईर सरांची उपस्थिती आपण पाहतोय. मी विनंती करेल विजय भोईर यांना की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यावं. उंबरडे विभागासाठी खरं तर क्रिकेटसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय मान्यवरांना या ठिकाणी आमची विनंती असेल आपण यावं. लेफ्ट केलंय आणखीन एक एक्स्ट्रा रन्स. पाय आता षटक केव्हा संपेल ह्याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज साहिल या गोलंदाजाला आपण पाहतोय. अंतिम शेवटच्या चेंडूवर भरपूर रन्स खर्च करत असताना गावदेवी तांबडशेत भरपूर समर्थक त्यांचे सामना पाहण्यासाठी आलेत आणि थोडं निराश केलंय त्यांनी. लास्ट बॉल त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला. एंड इज वेल. अंतिम चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर जरूर आपण पाहतोय 61. 61 धावा धावफलकावर या ठिकाणी जरूर आम्ही पाहतोय. टीम कॅप्टन उंबरडे या ठिकाणी उपस्थित असेल आणि उर्नोली टीम आणि प्रेझेंट आहे. चला आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. सेकंड मॅच टीम उंबरडे आणि उर्नोली. मी सचिन दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस साठी यावं. बिग फाईट आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल जिकडे बापेश्वर उर्नोली आणि टीम उंबरडे या दोन टीम्स मध्ये हे बॅटल टॉस साठी या ठिकाणी कॉल करेल उंबरडे. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय उंबरडे टीमने आणि निर्णय काय असेल निलेश? नक्की क्षेत्रकिशन करणेन मी. मोठी स्पर्धा स्वर्गीय पिंट्या शेट पाटील दुर्गादेवी हमरापूर चे चषक बिग ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतो आणि फक्त एक ट्रॉफी नाहीये निलेश, त्याच्यासोबत मानाची सन्मानाची आणखीन एक ट्रॉफी की ज्या ट्रॉफीवर महाराजांची प्रतिमा आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणशील? पेडमधल्या मोठ्या टुर्नामेंटपैकी एक टुर्नामेंट आहे आणि दरवर्षी मी इथे खेळतो. यावर्षी ज्यावेळी आयोजन करताना संजयने मला कॉल केला, दादा बोलते खेळशील का? मी बोललो हे काय विचारणं झालं, दरवर्षी खेळतो तर यावर्षीही तुझ्याकडे खेळणारच मी. आणि त्याच्याबद्दल सांगायचं किंवा त्यांच्या आयोजनाबद्दल सांगायचं किंवा त्याच्या टीमबद्दल सांगायचं झालं तर हे फक्त माझ्यासाठी आहे की नाही मला माहिती नाही. एकही रुपया मी त्याला ॲडव्हान्स देत नाही. हे त्याचं मोठेपण आहे की मला तो मागत पण नाही आहे. पण त्याला एकच फक्त बोलतो की मी खेळणार बोलल्यानंतर तो मला त्याच्यासाठी फक्त की माझी एंट्री फिक्स आहे. हे म्हणजे त्यांच्या टीमबद्दल किंवा त्यांच्या आयोजनाबद्दल हे बोलण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे त्याच्याबद्दल बस. आणि आयोजन तर काही पेणमधल्या मोठ्या टुर्नामेंटपैकी एक ही मोठी टुर्नामेंट आहे आणि पिंट्या दादाचं नाव बोललं की संपलं, विषयच संपलं. चालू हंगाम कसा राहिलाय उंबरडे टीमचा?
या ग्राउंडवर 5 वेळा खेळलो आहे आणि 5 वेळा पराभूत झालो आहे. मला तसं वाटतं मागच्या 50 टुर्नामेंट पण यांच्यासोबत खेळलो मी. यांना मी पराभूत करू शकलो. शेवटी दरतरचा विषय आहे. प्रत्येक दिवसा संघाचा वेगवेगळा गेम होतो. आज कदाचित त्यांचा गेम चांगला होऊ शकतो, आम्हाला पराभूत करू शकतात, किंवा आम्ही जर चांगला खेळलो तर आम्हीही जिंकू शकतो, असा विषय नाही आहे. पण सलग 5 टुर्नामेंट इथं खेळलो आणि 5ही टुर्नामेंटला आम्हाला पराजयच भेटला आहे. 6वी टुर्नामेंट खेळतोय. एक नवीन आशा उमेद घेऊन आलेलो आहे. प्रयत्न करूया. यस, तुझ्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. समीर, टॉस महत्त्वाचा होता. टॉस काय महत्त्वाचा नाही, खेळ जेवढा चांगला कराल ना तेवढा तुम्हाला इम्पॉर्टंट. काय सांगशील टीमबद्दल? बापेश्वर उर्नोली खरं तर काही वर्ष तर अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या टीमचा दबदबा होता आणि ए लॉट्समध्ये आपण ह्या संघाला पाहायचो, परंतु क्रिकेट आहे, अप अँड डाऊन्स होत असतात. असं नाही आहे की एखादा संघ कंटिन्युअसली तो फॉर्म त्यांचा कंटिन्यू राहील. परंतु काय सांगशील खेळाडूंना, प्रेक्षकांना काय सांगशील? कारण की आपल्या विभागात जर का विचार केला तर कलवेनंतर खूप प्रेक्षक दादर नंतर उर्नोलीचे, मग उर्नोली म्हटलं की सोनखारचे प्रेक्षक आवर्जून सामना पाहायला यायचे. सध्याची परिस्थिती काय आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आमचा संघ तर यावर्षी थोडा बॅकफुटवर आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. बेस्ट ऑफ लक समीर. खूप चांगल्या खेळात खरं तर ह्या दोन्ही टीम्सकडून आपण पाहणार आहोत. बेस्ट ऑफ लक तुझ्या देखील टीमसाठी. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. उंबरडे टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया आवाज अर्थातच रोशन पाटील सरांचा. हॅलो चेक. धन्यवाद परमेश. पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही ऐकला. पेन तालुक्यातील सध्या हॅलो चेक. आपण मंचावरती एक सन्मान घेत आहोत. आमचे मित्र स्वरूप ठाकूर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वरूप ठाकूर उंबरडे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर पहिल्या सत्रामध्ये 61 धावा बनवल्या, ज्यामध्ये 15 ते 20 धावा होत्या, एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या तांबडचे संघाने. आणि आता 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी नितेश पाटील सलामीवीर आणि त्याच्या बरोबरीने दर्शन पाटील उर्फ बबल्या नावाने फेमस असलेला हा खेळाडू नितेश पाटील आणि बाबल्या हे दोन फलंदाज आणि बॉलिंग मार्कमध्ये हनुमानपाडा संघाचा यंगस्टर कुणाल पाटील. तो स्वरूप ठाकूर यांचा सन्मान इथे केला जाईल. मंचावरती आपण सन्मान त्यांचा घेत आहोत. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला, हा फटका वाडिश लॉंगॉनला मिडॉनच्या अगदी बाजूने बॉलला मारलाय. चालला सीमारेषा पर. वेलकम बाउंड्री फोर चौकार. बॉल फुल टॉस आणि त्याच्यामध्ये चांगलं टायमिंग पाहायला मिळालं फलंदाजाकडून. आणि ज्या ठिकाणी चौकाराने मात्र अकाउंट ओपन झालं, तांबडच्या संघाचं अकाउंट ओपन झालं. नितेश पाटील या खेळाडू वेगवान तेज सरळ बॉल, पण डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. मी मगाशी उल्लेख केला 15 ते 20 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या तांबडच्या संघाने. आणि कदाचित याच धावा निर्णायक रात्री या मॅचमध्ये जर सामना कट टू कट आला शेवटच्या क्षणाला, तर मात्र ज्या एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्या धावा डोकेदुखी ठरतील तांबडच्या संघासाठी. यावेळेला लास्ट मोमेंटला बॅटचा स्विंग थोडा थांबला, बॅकलिपला खाली आणला आणि हलकीशी कडा घेत आतली कडा घेत बॉल त्या ठिकाणी सेफ लँडिंग होताना आपण पहिला शॉर्ट स्क्वेअर लेगला रन मात्र मिळाली सिंगल. आणि या सिंगलच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 6 धाबा. वाकळणवरून खरं तर आमचे मंदार पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं मनापासून आभार. वाकलन म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आहे. आणि अचल दादा लाऊड अपील. यस, पंत सांगत असताना आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, लेग बाईचच्या स्वरूपात इथे सिंगल मिळाली. बबल्या पाटीलचा विकेट फार महत्त्वाचा राहील या मॅचमध्ये फिल्डिंग टीमला, कारण बबल्या म्हटलं की बाहुबली, तो एकदा लागला मैदानाच्या आतमध्ये की त्याला थांबवणं कठीण, त्यामुळे त्याचाही विकेट फार महत्त्वाचा राहील या मॅचच्या दरम्यान.
जितकी धाकड शरीर असते तितकेच धाकड फटके त्याच्या आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. जरी हेल्दी असला तरी फ्लेक्झिबल चांगला खेळाडू आहे. हे षटक शॉट ऑफ लेन पूल करायचा बॉलला प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु गॅप मध्ये पॉवर प्ले ऑन आहे त्याचा फायदा झाला फलंदाजाला बाळू पाटीलला झाला आणि ज्या ठिकाणी एका टप्प्यावरती बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार. चार धावाला स्टेप आउट झाले. काउंटर अटॅकचा प्रयत्न फुटवर्कचा वापर केला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मात्र मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले मध्ये सुरुवातच धमाकेदार करायचे बाळू पाटीलला त्याच्याबरोबरने बबल्याला आणि इथे आपण पाहता स्टेप आउट होत खेळत असताना प्रयत्न त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. गती थोडी जास्त होती आणि लेंथ कमी केली गोलंदाजाने. हे व्हेरिएशन होतं या बॉल मागे थोडासा अकूट टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पहिला धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 11. या बॉलला हुकचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. बघा वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. तुम्हाला रिव्ह्यू असेल बीमर साठी रनआउट साठी पंच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. ऑलरेडी आम्ही सुरुवातीलाच हे नियम सांगितलेत प्रत्येक संघानं. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय या स्पर्धेचं. उत्तम कार्य फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून केलं होतं आमच्या अंकित पाटील किरवलीचे टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण सालाबाद प्रमाणे ही परंपरा राखली फॉर्च्यून इव्हेंटने या स्पर्धेमध्ये सातत्याने टेलिकास्ट त्यांच्याच माध्यमातून होताना आपण पाहिलं आणि यंदा देखील चांगले योगदान सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेसमेंट करून स्ट्राईक रोटेट करायची होती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तांबडशेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली बिनबाद 12 धावा. त्यामुळे आता येणाऱ्या 4 षटकामध्ये विजयासाठी 50 धावांचं समीकरण बाकी आहे तांबडशेत संघासमोर. पहिला सामना दिगंबरजी नागे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस दिगंबर नागे यांचा सन्मान करण्यासाठी मी संजय पाटील माजी उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. याच मैदानावरती कदर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला त्यांनी पूर्णविराम दिला. रिटायरमेंट जाहीर केली घोषित केली आणि 40+ क्रिकेट खेळणार असं मत त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं. ग्रामीण क्रिकेटमधून त्यांनी कद निवृत्ती घेतली कारण एक काळ ज्यांनी गाजवला अशा शांत संयमी दिगंबरजी नागे बाबू नागे यांचा हा सन्मान. स्पर्धा कोणतीही असो प्रत्येक स्पर्धेला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देणं हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय आणि त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. संतोष दादा भगत उर्फ दादू यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते संतोष दादा भगत उर्फ दादू यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 12 आल्या. 24 बॉल 50 प्रतिषटक 12.50 हा रिक्वायर्ड रन असेल. गोलंदाजी मार्कपदी हरमन पारा संघाचा गोलंदाज आलाय. पहिला बॉल खोदून काढला बाबल्याने. डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हा फटका 1 रन या फटक्यावरती मिळेल तांबडशेत संघाला. जशास तसं प्रत्युत्तर तुम्हाला या मॅच मध्ये द्यावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली होती एका खेळाडूने सलग 4 षटकार एका लाईन मध्ये मारले होते तशीच फलंदाजी जर का इथे झाली तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय कारण या विकेटवरती या मैदानावरती कोणताही टार्गेट सेफ नाहीये. अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या ज्या स्पर्धांमध्ये खरं एका षटकामध्ये 30 धावा होताना पाहिल्या. एका षटकामध्ये कधी कधी 5 देखील धावा झालेल्या नाहीयेत. भातांड संघ जेव्हा मैत्री चषकामध्ये खेळला होता त्या संघाने सर्व सामने बॉलिंगच्या जोरामध्ये जिंकले होते
धाबा डिपेंड करून दाखवल्या होत्या. या षटकामध्ये साहिल म्हात्रे हा गोलंदाज, त्याच्या समोर नितेश पाटील. वेगवान लेंथ बॉल टाकला, कही पे निगाह है कही पे निशाणा. बॉलच्या लाईन मध्ये करता नव्हते आणि इथे 22च्या स्वरूपात सिंगल रन ऍड होत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये तांबडच्या संघाच्या धावफलकामध्ये 1 रनने मात्र हा संघ पुढे चाललाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 20-13. पहिल्या विकेटसाठी भागीदारी जरूर झाली आहे, परंतु स्ट्राईक रेट दोन्ही खेळाडूंना स्वतःचा वाढवावा लागेल. 14 धावा 14 माफी असावी 14 धावा या स्कोर कार्डमध्ये आहेत. कविराज मोकल, कविराज पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेत. यावेळेला फुल टॉस डाऊन द ग्राउंड, ताकदीचा वापर केला, बॉटम हँड चांगला वापरला आणि बॉल मात्र लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय. जमिनीला समांतर सीमापार षटकार. बॉलला षटकार मारणं सोपं नाहीये, त्यासाठी तुम्हाला बॉटम हँडचा वापर करावा लागतो. ताकद या फटक्यामध्ये पाहिली आणि षटकाराला तांबडच्या संघासाठी 6 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 20 धावा. धाव फटका हेलिकॉप्टर लुक दिलाय, जबरदस्त फटका. बॉल बॅक ड्राईव्ह, क्विक बॅटचा फ्लो आपण पाहिला. बॅट स्विंग चांगला होता, बॅक क्लिपला लवकर खाली आणलं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर लोंगरमध्ये उभे त्यांच्या दिशेमध्ये हा फटका चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बबल्याच्या माध्यमातून पहिला बॉल फुलटॉस, त्यानंतर यॉर्कर, त्याला खोदून काढला अक्षरशः. 1 रन त्या चेंडूवरती मिळाली. चांगली फिल्डिंग हनुमानपाडा संघाने केली. ज्या चुका पहिल्या इनिंगमध्ये केल्या होत्या तांबडच्या संघाने, चुका मात्र या इनिंगमध्ये फार कमी पाहायला मिळाल्या. सबमरीन डिलिव्हरी. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. 62 रनचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 मिळाल्या. प्रतिषटक आपण जर पाहिलं 12.40 हा रिक्वायर्ड रन रेट होता आणि आता 12.50 वरती हा रिक्वायर्ड रेट वाढलाय. आणि इथून मात्र या षटकामध्ये 1 षटकार अपवाद राहिला. सिंगल डबल डॉट बॉल पर्सेंटेज मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाले आणि जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर फलंदाजांवरती वाढेल. आणि हाच प्रयत्न मात्र आता या ठिकाणी केलाय गोलंदाज साहिल म्हात्रे या खेळाडूने. हनुमानपाडा विपक्ष तांबडशेत एकाच परिसरातील आहेत कळत दोन्ही संघ. अमरापूर विभाग बेल्ट. क्लीन बोल्ड फुल टॉस बॉल होता. जर का आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर एखादा मोठा फटका एक्झूट करता आला असता. ओव्हरपिचची अपेक्षा होती फलंदाजाला, परंतु बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि 4 मुंड्यात चित केलं नितेश पाटीलला. पहिला खेळाडू बाद झालाय तांबडच्या संघाचा. विकेट मिळाला. विकेटची प्रतीक्षा होती खरं तर हनुमानपाडा संघाला. तो पहिला विकेट साहिल म्हात्रेच्या खात्यामध्ये गेला आणि पहिल्या खेळाडू बाजाला धावा स्कोर कार्डमध्ये म्हणून जर पाहिल्या 21 म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12. विजयासाठी तब्बल 62 म्हणजे अजूनही 3 षटक 41. मॅच ऑन आहे, सामना बॅलन्स आहे या मैदानावरती. नेक्स्ट मॅच उंबर्डे विपक्ष उरनोली. उंबर्डे संघाचे कॅप्टन गोट्याबाई यांची मुलाखत आपण ऐकली. खरं समालोचन करायला देखील हरकत नाही त्यांना. अस्खलित मराठी आणि खूप चांगलं खरं तर या स्पर्धेबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि संजयजी पाटील या आयोजकांवरती असणारा विश्वास त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ हा विश्वास त्यांचा पाहायला मिळाला. 21 रन स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 18 चेंडूमध्ये 41 धावा. मॅच ऑन आहे. चला घाई करा. ऑलरेडी आपण जर पाहिलं आज थोडा उशीर झालाय स्पर्धेला. उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. 11:55 पहिला चेंडू पडलाय आणि जवळजवळ आता 1 तास सुमार झाला. आणखीन 6 सामने पेंडिंग आहेत. सूर्यास्ताला जाण्या अगोदर स्पर्धा कव्हर करायची आम्हाला. याच डे नाईट क्रिकेट मनसे चषक पेण नगरीमध्ये दाखल व्हायचा. रुपेशजी पाटील हनुमानपाडा यांच्या वतीने आयोजित मनसे चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन.
सतीश पाटील वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करत असताना त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये आले. त्या ठिकाणी कुणाल पाटील सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल फुल लेन डिलिव्हरी, अँगल बनवला, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत बबल्या, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकत असताना कुणाल पाटील हा खेळाडू, रायझिंग यंगस्टार, उदयनमुक्त खेळाडू हरमनपाडाचा गावचा कुणाल पाटील, त्याच्यावरती मात्र सेकंड स्पेलची जबाबदारी आली आणि कमालीचे एफर्ट्स त्याने दाखवले या संपूर्ण लढतीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या पॉवर प्लेमध्ये, इथे देखील डॉट बॉल आणि त्यानंतर हपाम जॅक करत असताना हा फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडेल डेफिनेटली, कारण फिल्डर भरपूर लांब होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे धावत आले होते मिड ऑफ मधून, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक. चेंडूला जज करण्यासाठी बॅकअपसाठी एक खेळाडू होता. 2 धावा मात्र या बॉलमध्ये मिळाल्या. आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावा, 16 बॉल आणि 39 चं समीकरण आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तांबडच्या संघासमोर. डू ऑर डाय, करो या मरो, आणि जोपर्यंत बबल्या मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामनामध्ये सुरक्षित राहील. तांबडचे संघ फॉलिंग शिपचा प्रयत्न केला, प्रयत्न चांगला जरूर, परंतु इथे वाईड +4 येस माफी असावी बघा निर्णय. पंचांनी मागे घेतला, बॅटला स्पर्श करून बॉल मागे चालला, त्यामुळे या धावा बबल्याच्या खात्यामध्ये जातील. चौकार मात्र मिळेल तांबडच्या संघाला. वजनदार खेळाडू जेव्हा बैठक शॉट मारतो तेव्हा ते फटके मात्र पाहण्यासारखे असतात, कारण आपण नेहमी फिटनेस बद्दल चर्चा करत असतो. हे फटके मारण्यासाठी तुम्हाला बॉडी मोल्ड करावी लागते, फ्लेक्झिबल व्हावं लागतं, आणि त्या सर्व गोष्टी आहेत बबल्याकडे. मी मगाशी म्हटलं, जरी तो दिसायला हेल्दी असला तरी त्याचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिला. फॉलिंग शिपचा प्रयत्न होता, हलकीशी कडा घेतली, फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आला आणि या 4 रनच्या मैदानात समीकरण बदलले. 15 बॉलमध्ये आता विजयासाठी 15-35 चं समीकरण आहे. मॅच ऑन आहे, प्रयत्नांती परमेश्वर, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीयेत हाच निश्चय, हा अप्रोच मात्र मैदानामध्ये दाखवतो बबल्या हा खेळाडू. हा सामना जिंकण्यासाठी त्याच्या बरोबरीने असताना त्याचा सहकारी सौरभ रसाल, कुणाला विकेट हवाय, ऑन साइडला खेचून मारलाय, फोर्सेबल स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, पूल केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, षटकार. टायमिंग आणि काय हँड अँड कॉर्डिनेशन होतं या फटक्यामध्ये. लेन बॉल होता, थोडासा बॉल राईज झाला आणि त्याच्यामध्ये पूल करत असताना बबल्याला आपण पाहिलं, आणि मगाशी उल्लेख केला या खेळाडूचा, तो एकदा फ्लो मध्ये आला, लय मध्ये आला की त्याला थांबवणं कठीण. त्याच्याकडे पाहिलं की वाटत नाही एवढे लांब तो फटके मारेल, पण तो जबरदस्त टायमिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. 6 धावा आल्या, धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 33 धावा, म्हणजे अजून 29 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 बॉल 29 धावा. यावेळेला वाईड यॉर्कर कदर आपण पाहिला, थोडासा शरीरापासून दूर ठेवला आणि इथे मात्र परफेक्ट लेंथ वापरली गोलंदाजाने. वजनदार खेळाडू आहे, त्याला मात्र तुम्हाला फुटवर्क करण्यासाठी भाग पाडावं लागेल, तेव्हाच तुम्ही त्याला डॉमिनेट करू शकता, आणि फुटवर्क नाही आहे बबल्याकडे. अगदी लांबून बॉलला पिक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 बॉल 29 धावा. हा चेंडू देखील फार महत्वाचा आहे. कभी कर तर या बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना थोडा सोपा होईल तांबडच्या संघाला. कोणाला मात्र कमबॅक करायचा, आणखीन एक बाहुबली स्ट्रोक. यावेळेला देखील आपण पाहिला फोर्सेबल फटका, काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर, सीमा पार, शेवट गोड केलाय. इथे मात्र आलाय षटकार. आता 12 बॉल विजयासाठी 23 धावा.
मोठमोठ्या वादळामध्ये आपण पाहिलं खरं तर मोठी मोठी वृक्ष खरं तर उन्मळून पडतात, परंतु गवत हा तग धरून बसलेला असतो. चला आयोजक आता थोडा रिक्षाचा देखील आनंद घेतात. जास्त जाऊ नका एकत्र. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये गेले. रिक्षा घेऊन मात्र पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली या स्पर्धेसाठी. 12 बॉल 23 धावा आणि इथे आपण पाहता बबले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. आक्रमक झाला हा खेळाडू. अमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं जेव्हा तो त्या स्पर्धेमध्ये खेळला होता, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना गावाचं क्रिकेट, गावाचे पाठीराखे ज्यांच्याकडून खरं तर अपेक्षा आहेत त्या अपेक्षानं पात्र धरणारी इनिंग मात्र त्याने आता साकारली आतापर्यंत या मॅचमध्ये. परंतु सामना संपलेला नाही. हनुमानपाडा संघाला कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग ॲबिलिटी गोलंदाजांना दाखवावी लागेल. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज रोहन पाटील. डाव्या हाताचा तो फलंदाज देखील आहे. फुलटॉस बीमर वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. घर फिरले की घराचे वासे फिरताचे एक म्हण आहे आणि इथे बघा 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मात्र चेंडूवरती मिळतील. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. कोणत्याही प्रकारचा संभ्रम पंचांच्या मनामध्ये नव्हता. हा कदम बीमर बॉल घोषित करण्यासाठी एवढ्या उंचीवरती हा बॉल होता. मागच्या इनिंगमध्ये एका ओव्हरमध्ये आपण 2 बीमर पाहिले होते आणि बॉलरला त्या ठिकाणी पॅनल्टी लागली होती आणि इथे पहिला बीमर टाकला. 12 बॉल 21 च समीकरण. खोला टाकला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिटची संधी आली. फ्रीड बॉल होता आणि त्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली. बॅटिंग करत असताना तांबडचे संघाला आता 11 चेंडूमध्ये 20 धावा. क्लोज एन्काउंटर. मी बघाशी म्हटलं ज्या एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्या कदाचित डोकी धरतील. तांबडच्या संघाला जर का या क्षणाला विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मात्र दबाव वाढेल तांबडच्या संघावरती. मॅच संपलेली नाहीये. हनुमानपाडा विपक्ष तांबडशेत अशी लढत मैदानामध्ये आहे. पहिला सामना या लढतीमधला या स्पर्धेमधला. याही वेळेला तेज सरळ बॉल यॉर्कर लेत होता. थोडासा एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. ताकद वापरायची होती सौरभ रसालला, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. परंतु सिंगल रन मात्र रोखता आलेली नाहीये. सिंगल रन मिळाली. एक रन महत्वाचे आहे आता मॅच मध्ये. 11 चेंडू 20 धावांचं समीकरण होत. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 10 विजयासाठी 19 धावा. 10 चेंडू मध्ये आता 19 धावा. हे कॅल्क्युलेशन आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. बबल्या पाटील या मॅच मधला आपण जर पाहिला तर महत्वाचा घटक बनलाय दोन्ही संघांसाठी. या वेळेला फुल टॉस एक्साइटिंग द पॉवर. बॉलरच्या डोक्यावर बॉलला पाठवला त्या ठिकाणी. बॉल बॅक ड्राईव्ह सीमा पार गगनचुंबी गगनभेदी बबल्याचा धमाका षटकार. नऊ चेंडू मध्ये 13 धावा. 1 मन आर्मी. बबल्या पाटील, दर्शन पाटील हे त्याचं प्रमुख नाव आहे. पण बबल्या या नावानं हा खेळाडू चर्चेमध्ये आहे आणि काय फलंदाजी केली. 33 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली, ज्यामध्ये 4 षटकार त्याच्या आपण इनिंग मध्ये पाहिले, 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहिला. परंतु सामना संपलेला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. हनुमानपाडा संघाला आता विकेट हवाय. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय रोहन पाटील. याही वेळेला लॉफ करत असताना बॉलला गॅप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. कमालीचे एफर्ट्स लावले. डीप मध्ये बघा चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय की नाहीये त्या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर 2 धावा असतील या चेंडूवरती. डीप मध्ये जी फिल्डिंग झाली आहे. चला कॅमेरामध्ये सेफ अ बॉल घोषित केलाय. त्यामुळे 2 धावा असतील या चेंडूवरती आणि आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 8 विजयासाठी 11. 8-11चं समीकरण आहे. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत या षटकामध्ये. 2 बॉल मध्ये जर का कमीत कमी धावा खर्च केला किंवा विकेट जर का मिळाला बबल्याचा तर मात्र पुन्हा एकदा सामना बनेल, सामना रंगेल या शंका नाहीये. आता रोहन पाटीलला आपल्या भारतातील एक प्रमुख चेंडू टाकावा लागेल. आणखीन एक फुल टॉस लॉफ केलाय. एलिव्हेशन मिळालंय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. जजमेंट चुकलं. सीमा रेषा पार. फ्लायटी अँड मायटी बाहुबली स्ट्रोक षटकार.
कोण म्हणतो क्रिकेटमध्ये फक्त फिटच असायला हवं. बाबूल्या पाटीलकडे बघून वाटत नाही हा खेळाडू इतके लांब लांब षटकार मारले आणि काय फटके मारलेत. लोअर फुलटॉसला त्याने षटकार जे मारलेत ते खरं तर त्याची गुणवत्ता आहे. सोपं नसतं आणि इथे मात्र हे षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण बाकी आहे. 7 बॉल 5 07. महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे बबल्या. रोहनचं हे षटक शॉर्ट प्लेन ऑन साइडला पॅरल स्ट्रोक. हा सामना संपवलाय. 1 मॅन आर्मी. इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या बबल्या पाटील या खेळाडूसाठी. काय खेळलाय जबरदस्त. अक्षरशः धाबे दणानून सोडले हनुमानपाडा संघाच्या खेळाडूंचे आणि इथे मात्र सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय तांबडचे संघ. अभिनंदन बबल्या, अभिनंदन तांबडची टीम. हार्ड लक हनुमानपाडा संघ. लीग मॅच मध्ये मी मगाशी सांगितलं 3 वेळा 0 मध्ये हा खेळाडू बाद झाला होता. परंतु आज जेव्हा गावाचे संघाची जर्सी अंगावरती आली तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि काय फलंदाजी केले अफलातून. चला उंबरडे आणि एका बाजूने उरवणी दोन्ही संघ आपण रेडीना पुढच्या मॅचसाठी सामना सुरू करा त्वरित. स्वरूप आपण या मंचावरती. तर सामनावीर नो डाऊट ज्याने षटकारांचा वर्षाव मैदानामध्ये केला. तब्बल 6 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 47 धावांची इनिंग साकारणारा बबल्या ठरला या सामन्याचा हिरो. वॉल प्लेट बबल्या.